शायद दुनिया के लिए हम एग्जाम्पल बने। मैं अब हमारे पूज्य मुनिराज राष्ट्रीय संत जन जन के कल्याण की भावना अबोध जीवों के प्रति इनका योगदान शायद हमारा जैन समाज कभी नहीं भूलेगा। मैं उनसे विनती करूंगा कि कृपया आज के अनुरूप प्रेस को संबोधित करें। पूज्य मुनिराज सिंह नीलेश चंद्र विजय जी। आज आम्ही सर्वात गोष्ट, मी कोण्या पार्टीचा संपादक नाही आहे, नाही कोण्या पार्टीचा मी प्रचारक आहे। मी फक्त प्रचारक आहे सनातन धर्माचा। आणि जाते जिथे जिथे सनातन धर्म आहे आणि या सनातन धर्मामध्ये महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीवर काही नेत्यांच्या स्वार्थामुळे एका जैन मुनींनी हा वाद आरंभ केला होता आणि त्या वादाला काही आमचे मराठी बांधव संघ मनमुटाव झाले होते। परंतु आमचं जे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्याच लोकांनी, नेता लोकांनी ज्या वक्ती इलेक्शन येते त्यावेळेला कबूतर, ज्यावेळेला महासारी, शाकाहारी सर्व येतात। पहिले मराठी आणि हिंदी आणलं, चाललं नाही, पण ह्या लोकांनी वापस हे कबूतराचा वाद आणला। दुसऱ्या वेळे श्री गौरवजी यांच्यात विवाद काही नाही आहे। प्रत्येक महाराष्ट्रात आम्ही गिरगावकर हे संस्था लाखो करोडो लोक गणपती बाप्पाच्या विसर्जनाला येतात और हा आम्ही गिरगावकर मतलब प्रत्येक देशातला, प्रत्येक गावातला व्यक्ती येते, त्यांना सन्मान देतो। परंतु ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर राहिले असेल तो तुम्हाला मराठी भाषेचा तुम्हाला सन्मान करावा लागेल। परंतु याच्यामुळे या नेत्यांच्यामुळे आता आम्ही बघा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता ते मस्जिद बनत आहेत, बरोबर ना? बांगलादेशी घुसत आहेत, अधर्मी घुसत आहेत, तो आपल्या भारतावर किती आक्रमण झालेले आहेत। पण आम्ही गिरगावकर आणि हा मराठी वाद हा छोटासा वाद आहे आणि या नेत्यांना सोडलेला वाद आहे। मी आम्ही गिरगाववाल्याला हे सांगत आहे, प्रत्येक जैन मारवाड्यांना इथे जिमखाना खोललेला आहे, कोणताही मारवाडी त्या जिमखान्यात जात नाही। आणि अजून ते जैन समाजाला आश्वासन दिलेलं आहे, पण ते अजून ते जैन समाजाला मिळालं नाही आहे। आमचं सेन्स फक्त आहे सनातन धर्म, भारतीय संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते हिंदू अलग आहे आणि हिंदी अलग आहे। हिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदी म्हणजे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक आंध्रामध्ये तुम्ही जा, प्रत्येक पुढे तुम्ही जा, पण ते भाषा चालते का प्रत्येक आहे। या महाराष्ट्र भूमीवर मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे। जे काही आमच्याकडून जर काही झालं, आमचा जो वाद आहे हा नेता लोकांनी काढलेला आहे। दुसरं मला कोणी काही सांगितलं नाही की मी बीजेपीचा प्रचारक आहे, बीजेपीचा असा आहे। आता हा वाद कुठून मिळाला तुम्हाला माहित आहे? 5-7 वर्षपूर्वी काही जैन लोकांनी सांगितलं होतं आमचा पर्युषण पर्व येत आहे, तर तुम्ही ते मागची दुकाने तुम्ही बंद करा। ठीक आहे, तुम्हाला क्लिअर करतो। सर्वप्रथम काय माहितीये का, आता पॉलिटिकली सगळं हे चालू आहे, निवडणुकीच्या वारे चालू आहे। काही लोकांच्या मनात शंका आली असेल, काही टीव्हीवरती बघत असेल, लाईव्ह बघत असेल, आता हे चालेल। आम्ही गिरगावकर स्वतःहून इकडे आलेले नाहीये। एक मुनिजैन साहेबांनी आणि हार्दिकजींनी सांगितलं की आपल्याला हा वाद मिटवायचा आणि पुढे जायचं। त्याने एक इनिशिएटिव्ह घेतलं, चांगलं घेतलं, चांगली गोष्ट। पण ठीक आहे, कोणत्या माध्यमातून? तेव्हा एक साधारणतः महिनाभरापूर्वी आपण बोलत एक साधारणतः 20-1 दिवस झाले, मला एक अचानक एक पोलीस ऑफिसर, जे कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आहे,
हे तुम्ही रेकॉर्डवर ठेवा, तुम्हाला खूप बरं पडेल भविष्यामध्ये, म्हणजे आता पण दाखवायला. एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर त्यांनी कॉल केला होता आणि त्यांनी कॉन्फरन्सवरती घेतलं होतं मला. निलेश चंद्र गुरुजींना बोलायचं आहे. तर मी पण शॉक झालो, म्हटलं माझ्याशी बोलायचं. तर हा वाद आहे, तर आमचं बोलणं झालं. तर गुरुजी म्हणाले की आपण भेटूया माझ्या देरासरमध्ये किंवा आपण इकडे. तेव्हा मी त्यांना स्पष्ट नाही म्हणालो, कारण मी तुमच्या देरासरमध्ये येणार किंवा कुठल्या हॉलमध्ये येणार तर म्हटलं उद्या आमची बदनामी होणार. आम्ही एक कडवट, म्हणजे मी वैयक्तिक आमची संस्था आहे, संस्थेमध्ये भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RP आहे, सगळे मराठी माणसं आहेत, गुजराती आहेत, जैन आहेत, सगळे आम्ही मिक्स आहे. आमची टीम म्हणजे फक्त आम्ही 5 जण हँडल करतो असं नाही. साधारणतः आमची टीम ऑलमोस्ट 36-37 ऑल ओव्हर महाराष्ट्र सभासद आहे. जय महाराष्ट्र. मुलीजींना विचारला त्याचं उत्तर अजून मिळालं नाहीये की तुम्हाला कोणी सांगितलं सगळ्याला. बरं, त्यांनी सांगितलं, त्यांचं नाव सांगितलं. आता जे काय त्यांनी जो ठामपणे जे आता बोलतायत ते त्यावेळेला ते का नाही बोलले? ज्या वेळेला हे सगळं झालं त्यांना कळलं की कोण डिसिजन घेतंय किंवा कोणी सांगितलं हे करण्यासाठी, तर त्या जे आता त्यांनी हा जो फॉर्म राहिलाय हे करू नका किंवा ते करू नका, ते त्यावेळेला का नाही बोलले? दुसरी गोष्ट, मंगल प्रभात लोढाची ज्यांचा आता उच्चार झाला, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी जे कबुतरांच्या वरती जे एवढे प्रेम दाखवत आहेत, त्यांचं स्वतःचं टावर आहे ठाण्याला, लोढामध्ये. त्यांनी तिथे तिथे सगळं त्यांचे नियम लिहून ठेवलेले आहेत. इथे कबुतरांना खाणं घालायचं नाही. माझ्याकडे लेटरही आहे त्यांचं, नंतर वाटलं तुम्हाला दाखवते. असं सगळं त्यांनी सगळं टाकलेलं आहे. इथे हे करा, इथे जाळी लावा, इथे आणू देऊ नका, इथे घालू नका. म्हणजे स्वतःच्याकडे स्वतःच्या लोकांचं संरक्षण करायचं आणि जी जनता आहे त्यांच्या संरक्षणाचा विचार नाही करायचा. दुसरी गोष्ट, हे तुम्ही खाऊ नका, हे तुम्ही करू नका, हे डिसिजन घेणारे हे लोक कोण आहेत? इथे आम्ही राहतो, ही भूमी आमची आहे. महाराष्ट्र ही भूमी मराठी लोकांची आहे. 2 मिनिटं मी म्हणजे पूर्ण होते, आमची आहे. आणि इथे काही म्हणजे ते मुसलमान म्हणा किंवा आम्ही जसं ते म्हणाले की अगदी पूर्वीपासून आम्ही सगळेजण एकत्र राहतोय. कधी गुजराती, मराठी, जैन हा कधीच वाद झाला नव्हता. सगळे गुजरात्यांना मराठी येत होतं, मराठ्यांना गुजराती येत होतं, सगळे एकत्र. आता हे थोडे वर्ष जी झाली आहेत, जे राजकारणचा जो ह्याच्यावरती जो लावलेला आहे, राजकारणी लोकांनी केलेली गोष्ट आहे. आणि मुनीजी त्यावेळेला, आता मुनीजी म्हणतात की ते लोक, पण आम्ही प्रत्येक न्यूज मध्ये मुनीजींनाच बघत होतो. मुनीजी बोलत होते की असं आहे तसं आहे, ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलंय. आम्ही बरेच न्यूज मध्ये बघितलं मुनीजी बोलत होते. आणि आता मुनीजी म्हणतात की त्यांनी केलंय. मग त्यावेळेला जेव्हा मुनीजींना कळलं होतं की हे ते लोक करतात आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत या बरोबर नाहीये, तर त्यावेळेला मुनीजींनी का नाही आवाज? बघा, मी ह्या मुंबईमध्ये ताई एकदम नवीन आहे. माझं काम गोरक्षणाचं आहे, विदर्भ प्रांत, हैदराबाद मध्ये काम आहे. माझ्या संपर्कमध्ये मान्य मालेगाव मध्ये एक ट्रक पकडला होता. त्यावेळेला मान्य राहुलजी नावेकरच्या सपोर्ट मध्ये ते आमची गोरक्षाचं काम झालं होतं. त्यात आमचा संपर्क झाला होता. त्याच्यामुळे इथं माझा चतुर्नाथ झाला. दुसरी गोष्ट, या मंगल प्रभात लोढाला ते जैन आहेत, पण मी त्यांना ओळखत नाही. मुंबईमध्ये आलं जे मंगल प्रभात लोढा कोण आहे हे मला माहित पडलं. काही वर्षपूर्व मला असं घडलं होतं, अशी प्रतिका झाली. और तुम्ही सांगतो तुम्हाला वाद हा मिटवायचा आहे. दुसरी गोष्ट, मी इथं आलेलो आहे महाराष्ट्राच्या घडवल्याला. तुम्हाला जर वाद करायचा असेल तर तुम्ही मंगल प्रभात लोढाशी करा, सकल जैन समाजाशी नका करू. जो व्यक्ती याच्यामध्ये वाद करते त्याला पुऱ्या राजस्थान समाजला तुम्ही दोष ठेवू नका, बरोबर ना? आज जर आपण जर अशी भाषा करत असेल, आम्ही जर तो आपण, मी नाही तो दुसरा कोणी ना, पण मी आता सांगतो, जो मुनी मी आता मला कळलं ना आता काय होतंय म्हणून मी आलो. मला जर कोणी विकलं असतं या मला कोण खरीदून घेतलं तर मी मराठी रक्त आहे, माझ्या रक्तात हे नाही आहे. दुसरी ताई, तुम्ही प्रेमाची भाषा वापरा, हे लोक प्रेमानं राहणार. भाषा तुम्ही म्हटलं जसं की आम्ही कोंबडीला कापतो तसं तुम्ही मारवाड्यांना बी कापतो, बरोबर बोलले तुम्ही. पण आपण छत्रपती शिवाय आम्ही जिहाद्याला कापू, बांगलादेशी त्यांना गदडू येतो, जे लव जिहाद करते त्यांना आपण हाकलो. भाषावर करत करा. तुमचे व्हिडिओ आहेत ताई, तुमचे व्हिडिओ आहेत. नाही, जेव्हा तुमचा व्हिडिओ आला ना, तेव्हा कारण तुम्ही म्हणालात तुमच्या व्हिडिओमध्ये नाही तलवारची गोष्ट आहे का? मी सनातनी आहे, विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता आहे. आणि माझे पुरे व्हिडिओ बघा तुम्ही, माझं फेसबुक बघा, तुम्हाला जे मिळेल तिथं सनातन मिळेल. ज्या व्यक्तिमत्व धर्माच्या विरुद्ध, धर्म समजले
सनातन धर्माच्या विरुद्ध आलं तर आम्ही शस्त्र उचलू, हे नाही म्हटलं की कबुतरांसाठी महाराज आम्ही स्वतः गुरु थोडी आहे मी लोकांना शस्त्र उचलू. मग तेच तुम्ही जेव्हा बोलला त्याचा काउंटर बघा त्या लोकांनी ते काय कसं टाकलं, मी तो पहिल्यांदा मीडिया बघितला, मला मीडियानं बघितलेला आहे. हा वाद आपला काय मिटवायचा आहे. महाराष्ट्र मारवाडी समाज बहुत शांत प्रिय समाज आहे आणि आपण मिळून हा महाराष्ट्राला घडू, ह्या महाराष्ट्राला सर्व करू. ये भी करेंगे. अभी हम गिरगांवकर वाले देखिए, ये बात मत करिए, सेटिंग करने के लिए ना महाराष्ट्र के आप मीडिया वालों ने, आपके मीडिया वाले ही बात करते हैं. हाँ, हाँ. ये मीडिया से भी आप एक मिनट, ये प्रेस कॉन्फ्रेंस है, प्रेस वालों को बात करने दीजिए पहले. हाँ नहीं, पहले प्रेस वालों से बात करने दीजिए आप, फिर बाद में करते बात रुको. आज प्रेस कॉन्फ्रेंस है ये. जेवढे आराध्य देवी देवता कोरलेले आहे सर्व मंदिर आपण तयार करू. मी जैन समाजाला सांगितलेलं आहे, आव्हान माझे व्हिडिओ बघा, जिथे महादेवचं मंदिर असेल तिथं गणपतीचं मंदिर असेल तिथे तुम्ही जे तुटून बनले ते तुम्ही फ्लॅट घेऊ नका. सागर काय करतो मला प्रत्येक मध्ये जातात आणि टावर मध्ये चतुर्मास करतात, ते विकतात. आता कोणताही मारवाडी जिथे जैन, जिथे हनुमानजीचं मंदिर, महादेवचं मंदिर तुटलाय, तुम्ही गिरगावकर पुरा महाराष्ट्र एक व्हा, जिथून जिथून मंदिर उघड तुम्ही करा ना, मी सपोर्ट करतो तुम्हाला. मला माहिती आहे ते पुरे देव आम्ही तुलसीवाडीमध्ये बसलेले आहे, बघा ना तुलसीवाडीमध्ये माहित आहे, ते तुलसीवाडी मंदिराचा विवाद चालू होता, त्याच्यामध्ये बघा तो एरिया कोणाचा आहे, तिथं कमसे कम किती देव आहेत. अरे बापरे, एवढा मोठा शिवलिंग मी जिंदगीत नाही बघितला. बघा महाराष्ट्रामध्ये सगळे मंदिर तोडली किंवा हे तोडली, पण तिकडे डेव्हलप करणारे हे सगळे जैन लोक आहेत. एक मिनिट काय हो, जैन बिल्डर असेल, जैन बिल्डर तुम्ही बिल्डरला पकडा ना, समाजाला कशाला पकडता. परत अजून एक मला एक विचारत होतं की त्यावेळेला असं काय झालं की आम्हाला आमचा जिमखाना पाहिजे, 19 लाख मतदार आहेत, 12.5 करोडात आम्ही. गौरव हम आपके साथ है इसमें लिए. एक मिनिट, त्या जिमखान्यावर वाद झाला, गप्पारीची जागा गेली, मच्छीमारांना उठवलं जातात आहे, ह्याच्यामध्ये काय बोलत नाहीये समाजाला. एक मिनिट सर, एक मिनिट, तो जीवदया माफी असावी, कट्टर मराठी म्हणून मला माहिती नाही ते शब्द जमत नाही मला. जीव प्राणी माता म्हणजे तुम्ही ते सगळं म्हणाला, मच्छी शिल्पाने तो पॉइंट आम्हाला सांगितलं होता शाणी. मच्छी जी टाकली जाते किंवा काय आहे, मुंबई ही मूळ कोळी लोकांची आहे, इकडे मच्छीच होणार ना म्हटलं. आणि ती मच्छी माशी खाते, मांजर खाते, कुत्रा खातो, मग ते पण प्राणी तर आहेत, मग त्यांच्यावरती आपण काय, आणि ते पण ते तर झालंच. ह्या मुंबईमध्ये मी परत सांगतो की ह्या व्यक्तींना हॅट्स ऑफ, हे जे सगळं ते एकदम ते त्यांच्या बाबतीमध्ये बोलतात खरंच ओके. पण तरी पण माझा एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांच्या शिवाय इतर कोणी असो, म्हणजे मी जैन यांच्या बाबतीत म्हणत नाही, कोणी असो ते मुंबईतले डिसिजन घेणारे की मुंबईमध्ये कुठे मंदिर करावी, काय नाही करावं, अमुक करावं, मराठीचं हे करावं, कुठे खावं, मराठी शाळा, हे डिसिजन घेणारे बाहेरचे कोण. मंदिरं तोडली गेल्यानंतर एक नीचपणा असा पण झालाय की ते मंदिर अधिकारी आपलेच बसले, त्यांना परमिशन कसे देतात. तुमच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो आम्ही त्या अधिकाऱ्यांना मराठीवर की परमिशन त्यांना पटकन मिळतात. मंदिर तोडल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती आम्ही जे कंप्लेंट करतो, तक्रारी करतो की कोणत्या बेसिसवरती झालं, त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली जात नाही. अजूनपर्यंत गिरगावचे म्हणा किंवा इतर जे म्हणा शिव मंदिर तुटले परत झालेच नाही ते, पण ते सगळे जैन लोकांनीच केले. मग त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत काय कुठल्या घटना घडल्या नाही पुढे झाल्या. देरासर प्रत्येक ह्याच्यामध्ये होतं, आम्हाला कुठल्या धर्मामध्ये एक मिनिट सर, तुम्हाला सामावून घेतलं ना, मराठी लोकांनी सामावून घेतलं ते दूध साखर घेतलं, आमचे वेळेची नेहमी म्हणतात सामावून घेतलं, ती आमची चूक झाली का? यापुढे ते नक्कीच होणार नाहीये ओके. यापुढे म्हणजे कुठली गोष्ट जसं गुरुजी म्हणतात की ते त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या धर्मामध्ये कोणी चुकीचे केल्या तर त्यांना उत्तर देणार, आम्ही तर त्या गोष्टीमध्ये समजतो, पण त्यावेळेला थांबवलं का नाही केलं. आणि मंदिरं तोडल्यानंतर आताच का सगळ्यांना ती जैन लोकांना जागा नाही, आता
म्हणजे गुरुजी गेल्या महिनाभरापूर्वी जसं म्हणाले की मी त्यांना पहिल्यांदाच बघितलंय, एका फोनवरती माझं बोलणं झालं होतं महिनाभरापूर्वी. ओके, पण हे आता इलेक्शन नेमकं आलंय, निवडणूक आली, निवडणूक आल्यानंतर हे नेमके वारे असे का व्हायला लागले, आताच मध्ये सगळं का करावं असं वाटतं. गुरुजींना डेफिनेटली त्यांनी त्यांच्या मनापासून विचार केला असा, पण माझी एक शंका आहे की असं कुठल्या गोष्टी झाल्या, कुठल्या नेत्याने सांगितलंय का, कुठल्या जैन नेत्याने सांगितलं की हा मराठी वाद चिरवतो आणि मराठी लोक सगळे एकत्र येतात आज, म्हणजे ठाकरे बंधूंच्या बाजूने येत असतील किंवा अजित पवारांच्या बाजूने असेल, कुठल्याही मराठी नेत्यांच्या बाजूने येत असतील, त्यांच्या बाजूने सगळं कल चाललेला आजच्या तारखेला मराठीमध्ये. मग हे सगळं थांबवायला पाहिजे म्हणून मराठी आणि जैन हा वाद थांबवा आताच्या पुरता, आणि परत 16 तारखेनंतर आपण उकरू असं कोणाचं तरी कुठलंतरी. दुसरी गोष्ट आहे, आता तुम्ही म्हणता की राजस्थानी लोक सर, राजस्थानी लोकांनी बिल्डर आम्हाला जसे प्रत्येक समाज एका जागा राहते, बोरा समाज एका जागा राहते, मारवाडी एका समाजामध्ये राहते, ब्राह्मण एका एरियामध्ये राहते, एससी समाज एरियामध्ये राहते, म्हणून मारवाडी भी एक एरियामध्ये राहते, बरोबर. दुसरा गोष्ट आहे, हा जो प्रश्न आहे हा बिल्डराचा वाद आहे, हा जैन समाजाचा नाही आहे. जैन समाज प्रत्येक वस्तामध्ये, हा जैन समाज नहीं, मारवाड़ी ओनली जैन नहीं, मेरी एक संगठन है राजस्थान छत्तीसगढ़, अभी तो पार्टी भी बना दी हमारे हार्दिक, हमारे जैन समाज ने. तो मैं अभी खुलासा करतो दादा, गौरव दादा, ताईंना पण सांगतो, हे बिल्डरची राजनीती आहे, हा जैन समाजाची नाही. आणि एका बिल्डरामुळे तुम्ही जर पुरा राजस्थान समाजला जर तुम्ही वाक्षेप लावायचा असेल, हा विवाद कधी जिंदगीभर उठणार नाही. आणि हे लोक, हे बिल्डर लोक आणि हे पॉवरफुल पॉलिटिशियन, तुम्ही म्हणतात तुमच्या हिंदूमध्ये एकता नाही आहे, तुम्ही एक व्हा, आमच्या जैन समाजामध्ये एकता नाही आहे, म्हणून हे काम होतात. मला दुसरी गोष्ट अशी हेच सांगत आहे की पुरा राजस्थानला तुम्ही बदनाम करू नका, हे लोक तुमचे सहकार्य आहे. मला माहिती, मी राहतो घुमतो म्हणून, मी हिंदू संघ पण राहतो आणि जैन मध्ये राहतो, हे काम केलं बिल्डरांनी. आता याच्यामध्ये म्हणून म्हटलं की देखो, आम्ही आता मी कुलाबामध्ये राहतो, कुलाबामध्ये 4 महिने राहिलो, म्हटलं तुम्ही लालबाग मध्ये कसे गेले, आम्हाला एका तेलुगूनं घर दिलं होतं, त्यावेळेला तेलुगू मराठी कन्नड एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. धीरे धीरे त्यांना व्यापार केला, ते लालबागला. बघा, आता तुम्ही जर असं म्हणत असाल तर बोरा समाजाचा टावर अलग आहे, फारसी समाजाचा अलग आहे, मराठी लोकांचं अलग आहे, ब्राह्मण लोकांचं अलग, प्रत्येक आहे, हर जागा आहे. पण दुसरी गोष्ट, हे बिल्डरांना वाद काढलेला आहे, तुम हमारा फ्लॅट ले लो, हम आपको चुवाला नहीं देंगे, बरोबर ना. आज छत्रपती हा कोली लोकांचीच आहे आणि कोली रेखांचीच राहणार आहे. तुम्ही आणि गिरीकरांना सांगत आहे, तुम्ही बिल्डरांना पकडा, पुरा जैन समाजाला तुम्ही पकडू नका. आणि तुम्ही जैन समाजाला पकडा, हा विवाद मिटणार नाही. मी 2 दिवस इथं राहणार नाही, वापस आपल्या देशला जाणार आहे, बस हा माझा वाद आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारावे, त्याच्यासाठी तुम्ही आलात. या सगळ्या म्हणजे मनोमिलनाला एवढा वेळ का लावला आणि या सगळ्याला ही निवडणुकीच्या काळातली तारीख का निवडली, याच्यामध्ये बघा, कबूतर 4 महिन्यापासून चालू आहे. मी आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये काव्याला खूप महत्व आहे. ज्या दिवशी किंवा ज्या गोष्टीसाठी त्याच कबूतर खाण्याच्या त्याच एका चौकामध्ये काव्यांना सुखी मच्छीसाठी जेव्हा दाणे टाकायला परमिशन मिळेल, त्या गोष्टी त्या वेळेला आम्हाला आमच्याकडनं पूर्ण सपोर्ट असेल 200%. कबूतर खाण्यासाठी परमिशन, त्याच एका चौकामध्ये कावळ्याला सुकी मच्छी टाकण्यासाठी परमिशन सरकारने द्यावी, तेव्हा ह्यांना आमच्याकडनं सपोर्ट कन्फर्म असेल. बघा, त्याच्यासाठी 100 वर्ष, 100-200 वर्षापासून ते कबूतरखाने आहेत. आणि जैन धर्माचा सोमवार आहे, आस्था. आणि आज काही लोक मंगळवार बुधवार पण मांस मच्छी खातात, पण आमच्या मंदिरासमोर जर दाना टाकत असेल, तुम्ही सरकारला माना ना, आम्ही त्याचा कधी विरोध करणार नाही. तुम्ही है, मैं भाई विवेक आपसे एक ही बात कहता हूं कि देश का हर जैन पहले हिंदू है। हमारे जितने भी 24 तीर्थंकर परमात्मा वे सब हिंदू थे। आपकी एक जो मांग है कि जो जैन जिम खाना वो नहीं होना चाहिए, हम सब आपके साथ में। जैन कुछ ऐसे मुनि अपने खुद के स्वार्थ के खातिर जो अपनी रोटियां सेकते और हमारे भाई भाई के बीच में जो झगड़ा कराते, मैं चाहता हूं आज से भाई विवेक हमारा ये झगड़ा खत्म हो। ठीक है, आपके कुछ मुद्दे हमारे,
हर घर के अंदर भाई भाई के बीच में थोड़ा सा कुछ मतभेद होता है। आपने भी जो बात बताई कि कोई संत ऐसी कुछ बात बताते, हो सकता है आपकी बात से हम लोग नाराज नहीं है, हो सकता है उन्होंने कुछ ऐसी बात बताई हो, लेकिन जैन धर्म एक ऐसा धर्म प्रेमी समाज है। आज आप लोग जो हमारा एक मान रख के आए, हम लोग शायद आपका उपकार जिंदगी भर नहीं भूलेंगे। मी आम्ही गिरगांवकर, महाराष्ट्र का हर नागरिक आम्ही गिरगांवकर है। हमको नीलेश मुनि जी एक ही बात सिखाते हैं कि हम सब मिलके रहे, साथ में रहे। आज मैंने पहले भी कहा था कि हम गुजराती मारवाड़ी जो भी भाई महाराष्ट्र में आए, हमने महाराष्ट्र में तब विकास किया है जब हमें हमारे महाराष्ट्रियन भाइयों का हमें साथ मिला है। हम सब मिलकर रहेंगे और नो डाउट महाराष्ट्र हमारा बड़ा भाई है, हम छोटे भाई हैं। आज की प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर आप सब ने जो सवाल जवाब किए, मैं चाहता हूँ सबको आपको हितकारक संदेश मिले होंगे, सवाल का जवाब मिला हो। मी शिकतो मराठी, नेक्स्ट प्रेस कॉन्फ्रेंस में मैं मराठी बोलता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। और फिर से एक बार मराठी के साथ साथ तुम्हारे के अंदर हिंदुत्व जब एक बार आ गया ना, कोई भी अपने जाति पे धर्म पे बात करेगा नहीं तो खुद ही एक नहीं होते हो। सर हिंदुत्व टिकवलं माननीय बस, बाळासाहेब बोलू मराठीच मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा योगदान ह्या भारतामध्ये आहे आणि महाराणा प्रतापचा पण योगदान आहे। चलिए बहुत बहुत धन्यवाद। उपाश्रय होता है, जिम खाना नहीं होता है। हम आम्ही गिरगांवकर के साथ में। धन्यवाद।